पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय मित्रांनो, आजची मिसा आपण स्वर्गीय जोसेफ क्रियाडो यांच्या आत्म्यासाठी अर्पण करीत आहोत. त्याचबरोबर स्वर्गीय एव्हलेटा क्रियाडो आणि स्वर्गीय लूक जर्मन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी अर्पण करीत आहोत. आज सामान्य काळातील 18वा रविवार आहे आणि आजच्या मिसा बलिदानाचा विषय आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गातून उतरलेली मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी ही भाकर ग्रहण करेल त्याला अनंत जीवन प्राप्त होईल. प्रिय मित्रांनो, आज जर आपण सर्व ठिकाणी आपली नजर फिरून पाहिले तर आम्हाला असे कळून येते की आज जगातील लोक अनेक संकटामध्ये आहेत, दुःखी आहेत, काही लोक गरीब आहेत आणि या सर्वांसाठी भाकर होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बोलावित आहे. आज आपण पॅरेंट्स डे साजरा करीत असताना आमचे जे पॅरेंट्स आहेत, आमचे ग्रँड पॅरेंट्स आहेत, त्या सर्वांसाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करून चांगले स्वास्थ्य लाभ द्यावे. आता या मिसामध्ये योग्य रीतीने भाग घेण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैद्याने मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सनातन व सर्वोत्तम बापा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या अगदी जवळ राहा आणि तुझे स्तवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. आमच्या पापांची क्षमा कर व आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे. तुझ्या प्रेमात आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. निर्गम या पुस्तकांतून घेतलेले आजचे पहिले वाचन. त्या रानात इस्राയേल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि आरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्राയേल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसांच्या भंडाराभोवती बसून भरपूर जेवण होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आलेले असे तर बरे झाले असते. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नदृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. इस्राയേल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी लावे पक्षी येऊन सर्व शावणीभर पसरलेले आणि सकाळी शावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवळल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरले, नजरेस पडले. इस्राയേल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी परमेश्वराच्या पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये आम्ही पुढच्या पिढीला सांगू. प्रतिसाद. त्याने वरती आभाळास आज्ञा केली आणि आकाशद्वारे उघडली. खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मनाचा वर्षाव केला आणि त्यास स्वर्गातले धान्य दिले. प्रतिसाद. देवदूताची भाकर मानवानी खाली. त्याने त्यास आपल्या पवित्र प्रदेशाकडे आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले. प्रतिसाद. देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. पॉलचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. मी हे म्हणतो आणि प्रभूमध्ये निश्चिततेने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नाही. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकलं असेल आणि येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालं असेल. ते तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी
युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही मात्र आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हा प्रभूचा शब्द आहे. कृपया जयघोषासाठी उभे राहा. प्रभो तुम्हा बरोबर असो. संत योहानाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशू तिथे नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोक समुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूम आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी इथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही चिन्ह पाहिले म्हणून तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खाव्यास दिली. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो, जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते, तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभो ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रभू म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. जो कोणी ही भाकर ग्रहण करेल त्याला अनंत जीवन प्राप्त होईल. या ठिकाणी उपस्थित प्रभू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनिल आणि सुनीता हे गरीब घराण्यातील पती पत्नी होते आणि त्यांना किशोर नावाचा एक मुलगा होता. किशोर त्यांचा
एकुलता एक मुलगा असल्यामुळे किशोरवर प्रेम करून त्याचे ते लाड करीत असे. आणि जेव्हा त्यांचा मुलगा किशोर पहिलीमध्ये शिकत होता तेव्हा त्याच्या आईवडिलांना कळून आले की किशोरला बोन कॅन्सर झाला आहे. आणि डॉक्टराकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की या बोन कॅन्सरमधून बरे होण्यासाठी कमीत कमी 10 लाखाचा खर्च होईल. किशोरचे आईवडील गरीब होते, त्यांची नोकरी एक साधी होती, त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी अनेक जे सामाजिक संस्था आहेत त्यांना आव्हान केले, त्यांच्या पुढे ते मदतीसाठी गेले. आणि खरोखर अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले, त्यांना मदत केली की किशोरला लवकरात लवकर बोन कॅन्सरमध्ये बरे करण्यासाठी. प्रिय मित्रांनो, आज जेव्हा आपण या जगामध्ये पाहतो की या जगातील लोकांपुढे अनेक संकटे निर्माण झाली आहेत, लोक दुःखी आहेत, गरिबीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आणि आज या कोरोनाच्या महामारीने आपण पाहतो की काही वर्षापूर्वी ज्यांच्याकडे थोडाफार पैसा होता आज ते लोकसुद्धा गरीब झाले आहेत. काही दिवसापूर्वी मुलुंडमध्ये एका पती पत्नीने आपल्या 3 मुलांसह आत्महत्या केली. कारण त्यांच्याजवळ आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, आपल्या मुलांना भोजन देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. प्रिय मित्रांनो, आपण पुढे पाहतो की आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना याचा अभ्यास आणि स्टडी आम्हाला असे सांगत आहे की या जगात 50% लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. त्याचबरोबर कमीत कमी 30% लोक या जगातील त्यांना दुसरे जेवण मिळत नाही. रात्री अनेक कुटुंब उपाशी पोटी त्यांना झोपायला जावयास लागत आहे. ही खरोखर एक कठीण विषम परिस्थिती या जगाच्या लोकांपुढे आहे. आणि अशा परिस्थितीत खरोखर आम्हाला या लोकांना मदत करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. आज आपण पाहतो की जे टेक्नॉलॉजी, जे सायन्स आहे, अनेक विकास केला आहे, प्रोग्रेस केला आहे. आपण पाहतो की आपण चंद्रावर गेलो आहोत, मार्स, मंगळावर गेलो आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, रोटी, कपडा आणि मकान, हे लोकांना मिळत नाही. प्रिय मित्रांनो, अशा परिस्थितीत आम्हाला निराश व्हायला पाहिजे किंवा नाही. आम्हाला धीर सोडायला पाहिजे नाही, कारण आमचा सर्वशक्तिमान पिता परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यामध्ये विश्वास ठेवा, मी तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहे. आणि तेच आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की यहुदी लोक जेव्हा मोशेने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, ते 40 वर्ष अरण्यात होते, मरुभूमीमध्ये होते. अनेक वेळा त्यांना पिण्यासाठी पाणी मिळालं नाही, खाव्यास अन्न मिळाले नाही. परंतु आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिला, खाव्यास त्यांना अरण्यामध्ये मान्ना दिला. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हास म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. जो कोणी ही भाकर ग्रहण करेल त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त होईल. प्रिय मित्रांनो, आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनाची भाकर होण्यासाठी अनेक संकटातून जाव्यास लागले, अनेक दुःखातून जाव्यास लागले.
आपण पाहतो की दैनिक जीवनात गव्हाच्या दाण्यापासून एक भाकर, एक रोटी तयार करण्यासाठी ती एक फार मोठी प्रक्रिया आहे. सर्वप्रथम गव्हाच्या दाण्याचा पीठ करून त्याचा गुंथा करून त्याला भाकरीचा आकार देऊन त्याला चुलीवर भाजून तेव्हा जाऊन आम्हाला एक रोटी, एक भाकर खाव्यास मिळते. तसेच प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनाची भाकर होण्यासाठी अनेक संकटाला, अनेक दुःखांना त्याला तोंड द्याव्यास लागले. परंतु आपल्या मिशन कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गावामध्ये गेला, घरोघरी गेला. त्यांनी लोकांना सांगितले की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे. पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. प्रिय मित्रांनो, आज आपण पेरेंट्स डे साजरा करीत आहोत. 26 जुलैला आम्ही संत जोकिम आणि ॲन यांचा सण साजरा केला आणि ते आमचे पॅरेंट्सच्या रूपाने पवित्र मरियेचे पॅरेंट्स होते आणि आमच्यासाठी ते एक मार्गदर्शक आहेत, एक मॉडेल्स म्हणून आहेत. आणि आज आपण पाहतो की आमच्या पॅरेंट्सने, आमचे जे आईवडील आहेत, आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन करून, अनेक श्रम करून, अनेक परिश्रम करून आपल्या मुलांना आम्हाला त्यांनी वाढवले आहेत. आज आपण पाहतो की आपली जी मुले आहेत ते आपल्या आईवडिलांमुळे ते आज अनेक दुसऱ्या देशामध्ये काम करतात. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जाऊन नोकरी करीत आहेत. चांगल्या नोकरीवर ते आहेत. जे मुंबईमध्ये आहेत ते सुद्धा चांगल्या नोकरीवर आहेत, चांगल्या पदवीवर आहेत. आज थोडाफार ते पैसा कमावित आहेत, कारण आपल्या आईवडिलांनी आपल्या जीवनात श्रम करून, मेहनत करून आम्हाला वाढविले. त्याचे आज फळ आपण पाहतो. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा आमचे आईवडील, आजी आजोबा जेव्हा ते म्हातारे होतात, आम्ही घरामध्ये त्यांना कुठे स्थान देतो? त्यांना घराच्या एका कोपऱ्यामध्ये आम्ही ठेवतो. त्यांच्यासाठी आम्हाला वेळ नसतो. जेव्हा ते आजारी होतात, डॉक्टराकडे नेण्यासाठी आमच्याकडे त्यांच्यासाठी वेळ नसतो. खरोखर आज ते दुःखी आहेत, ते अनेक संकटात आहेत. आमच्या आईवडिलांना, आमचे जे आजी आजोबा आहेत त्यांना आम्हाला मदत करायला पाहिजे. आज आमचे जे म्हातारे आईवडील आहेत, आमचे आजी आजोबा आहेत, त्यांना काय वाटते आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये? आपले जे प्रेम दर्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की आपले जे म्हातारे आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, ते मसाज घेण्यासाठी, नॅचरोपॅथी घेण्यासाठी ते या प्रेमदर्शनमध्ये येत असतात. पण त्यांच्या मनामध्ये एक विचार भावना ही आहे की आमच्या कुटुंबामध्ये आज आमच्याबरोबर जर आमचे ग्रँडचिल्ड्रन असतात तर खरोखर ते आमचे ग्रँडचिल्ड्रन, आमचे जे नाती आहेत ते आमच्याबरोबर खेळले असते, आमच्या शरीरावर त्यांनी जम केली असते आणि खरोखरच ते त्यांच्यासाठी मसाज झालं असतं. पण आज आपण पाहतो की आजी आजोबा एका कोपऱ्यात आहेत, लहान मुले दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन त्यावर अभ्यास करीत आहेत, त्यावर खेळत आहेत. अशा परिस्थितीत प्रिय मित्रांनो, आज आपण पॅरेंट्स डे साजरा करीत असताना आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आमच्या आईवडिलांना, आमच्या आजी आजोबांना त्यांना आशीर्वादित करावेच, त्यांना चांगले स्वास्थ्य लावे. त्याचबरोबर प्रिय मित्रांनो, आता आपण पाहतो की गेल्या आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी फार संख्येने पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला. जसं चिपळूण, खेड, महाड या ठिकाणी पूर येऊन अनेक कुटुंबाचे नुकसान झाले. खरोखर त्यांच्यासमोर अनेक संकट उभे राहिले आहेत. आणि आज आपला मुंबई धर्मप्रांत, आर्चडायसिस ऑफ मुंबई हे पुढे आलं आहे की तशा लोकांना मदत करण्यासाठी. आपल्या मुंबई धर्मग्रामातून, अनेक धर्मग्रामातून आपण पाहतो
की त्या महाडच्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक सामुग्री पाठवली जात आहे. आणि त्याचबरोबर आपल्या ह्या जुहू पॅरिशमधून आपण कमीत कमीत 1000 बेडशीट महाडच्या लोकांना पाठवणार आहोत. प्रिय मित्रांनो, ही एक उदाहरण आहे, परंतु त्याचबरोबर आपण जेव्हा आपल्या गावामध्ये पाहतो आजूबाजूला लोक गरिबीमुळे ते फार दुःखी आहेत, संकटात आहेत, आणि अशा लोकांना मदत करण्यासाठी आम्हाला पुढे यायला पाहिजे. जर आम्ही अशा लोकांना मदत केली तर खरोखर ह्या गरीब लोकांचा विश्वास परमेश्वरावर मजबूत होईल की कुठेतरी परमेश्वर आम्हाला या लोकांद्वारे मदत करीत आहे. त्याचबरोबर आम्ही जे लोकांना मदत करतो खरोखर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. प्रिय मित्रांनो, आमचा विश्वास मजबूत करण्यासाठी आपण या मिस्सामध्ये परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत. आमीन. आता आपण उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, 35 पलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुर्सावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमीन. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या अमर्याद दयेवर श्रद्धा ठेवून आम्ही आज विनम्रपणे आमच्या सर्व मागण्या व विनंत्या तुझ्या पुढे ठेवतो आणि म्हणतो, हे देवा आमची प्रार्थना आहे. पोप, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थानी येशू ख्रिस्ताशी अतूट बंधनात ऐक्यात राहावे, म्हणजे ते ख्रिस्त त्याच्यात वसतो, हे सर्व जगाला दर्शविण्यास समर्थ होतील. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. सर्व जागतिक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रेमाने, न्यायाने आणि वचनबुद्धीने जनसेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. जे सर्व लोक चिंताग्रस्त, व्यफलग्रस्त, आजारी आणि एकाएकी जीवन जगत आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताच्या आश्वासनात शक्ती व धैर्य मिळून त्यांनी आशावादी व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. जीवनाच्या भाकरीने पोषण झालेली जागतिक ख्रिस्त सभा आणि आपला धर्म ग्रामीण समाजाने शाश्वत आनंदाचे व शाश्वत जीवनाचे साक्षीदार व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. अतिवृष्टी आणि महापुराने देण्यावस्थ झालेल्या सर्व लोकांना आपण उत्सुकपणे मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे देवा आमची प्रार्थना ऐक. प्रिय मित्रांनो, आज आपण प्रिझन मिनिस्ट्री संडे साजरा करीत आहोत. हा प्रिझन मिनिस्ट्री संडे साजरा करीत असताना विशेष करून आपण सर्व जे बंदीगृहामध्ये विनाकारण सजा भोगत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराचा प्रेमाचा अनुभव त्यांना यावा आणि लवकरात लवकर जे लोक निरपराध आहेत त्यांची बंदीगृहामधून सुटका व्हावी
यासाठी आपण प्रार्थना करूया. हे देवा, आमची प्रार्थना आहे. हे देवा, आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या शब्दाला आमचा प्रतिसाद खगोल आणि खरा असू दे, म्हणजे आम्ही जगाला येशू ख्रिस्त दाखविण्यास समर्थ हो. अशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने आम्ही करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दैव प्रभो, ही दाने पवित्र कर, आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला तुझे शाश्वत दान बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभो, तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतल्यामुळे तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझवर्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसंच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेचे सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतिवंदन करूया.
His way to जगाची पापे दूर करणारे कोकरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो तू प्रत्यक्ष मात्र We now make our spiritual communion with the Lord. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul, to enrich me with your holy grace and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith, an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O Sacrament most holy, O Sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. सूचना रविवार 8 ऑगस्ट पालक दिन आणि विहानी रविवार सकाळी 8 वाजता मिसा प्रसारित केले जाईल आणि ऑनलाईन कार्यक्रम सकाळी 9 वाजता आपल्या पॅरिशमधील लोकांसाठी प्रसारित केले जाईल. रविवार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि पवित्र मरियेचा स्वर्गरोहणाचा सोहळा सकाळी 8च्या मिसानंतर लोकांनी सकाळी 9 ते 11 या वेळेत चर्चमध्ये पवित्र कुंजाव स्वीकारण्यासाठी येऊ शकतात. रविवार 22 ऑगस्ट ख्रिसमसचे सॅक्रमेंट आपल्या पॅरिसच्या 26 तरुणांना सकाळी 10 वाजता बिशप बार्थोल बरेटोद्वारे दिले जाईल. सध्याच्या महामारीमुळे फक्त सॅक्रमेंट घेणारी मुले चर्चमध्ये उपस्थित राहतील. पालक, कुटुंबे आणि पॅरिशनर्स त्यांच्या घरातून हा सोहळा लाईव्ह पाहू शकतात. 3 ऑगस्ट पासून पॅरिश मॅगझिन वेव्हलेंथ, PPC, SCC आणि ॲनिमेटर्सद्वारे पॅरिसच्या कुटुंबांना दिले जाईल. चर्च ऑफिसमध्ये मिसार स्वीकारले जात आहेत. फादर त्यांच्या दैनंदिन मिसावर या हेतूसाठी प्रार्थना करतील. थँक्यू. कृपया सर्वांनी शेवटच्या प्रार्थनेसाठी उभे राहावे. प्रभू म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. जो मनुष्य माझ्याकडे येतो तो भुकेला परतणार नाही. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या दानाने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस. तुझ्या प्रेमामुळे आमचे रक्षण कर व सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा प्रभूच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाची सत्प्रीती